मुंबईमध्ये सध्या चांगलीच थंडी जाणवते। रविवारी पारा तब्बल 19 अंश सेल्सिअस इतका घसरला होता। हवामान खात्याच्या मते पुढच्या काही दिवसांमध्ये तापमान आणखी कमी होऊ शकतं। सकाळच्या वेळेत थोडं धुकं आणि गारवाही जाणवतो आहे। उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे शहराचं तापमान कमी झालं आहे आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये अशी थंडी काही वर्षांनंतर जाणवते आहे। या सगळ्याविषयी आपण अधिक जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी संकेत वरक यांच्याकडून। मुंबईत सध्या तापमान घसरलंय, हवेत गारवा जाणवतोय आणि कुठेतरी आता हिवाळ्याची चाहूल लागली आहे। मी सध्या मुंबईच्या दादर भागातील शिवाजी पार्क मैदानात आणि माझ्या आजूबाजूला तुम्ही थोडंफार पाहू शकता। तुम्हाला थोड्याफार प्रमाणात सध्या तरी धुकं दिसत असेल। काल म्हणजे रविवारी मुंबईत किंवा या भागामध्ये एकंदरीत तापमान जर आपण पाहिलं तर ते 19 अंश सेल्सिअस इतकं घसरलं होतं आणि ते यंदाच्या मोसमातील सर्वात कमी तापमान होतं। आपण जर पाहिलं तर यंदाच्या मोसम म्हणजे पावसाळा जर आपण पाहिला तर पावसाळा 4 महिन्यांपेक्षा जास्त लांबला। म्हणजे जूनमध्ये सुरू झालेला पाऊस हा कुठेतरी ऑक्टोबर म्हणजे दिवाळी आणि दिवाळीच्या नंतर किंबहुना नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुद्धा पाऊस पडताना आपल्याला पाहायला मिळाला। त्यामुळे मुंबईकरांच्या रोजच्या जीवनातून ऑक्टोबरची जी हीट होती ती कुठेतरी डिलीट होताना आपल्याला पाहायला मिळाली। आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं तर हिमालयात बर्फवृष्टी झाली आहे, हिमवृष्टी झाली आहे आणि तिथून येणारे जे शीतवारे आहेत, उत्तर भारतातून दक्षिण भारताकडे येणारे जे शीतवारे आहेत, शीतवारे म्हणजे कोल्ड वेव्स, त्या कोल्ड वेव्समुळे त्या शीतवाऱ्यांमुळे मुंबई आणि महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये हे तापमान हे घसरलेलं आहे। त्यामुळे एक मात्र नक्की म्हणायला लागेल आपल्याला की यंदाच्या हिवाळ्याची सुरुवात जी आहे ती दमदार झाली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह मी संकेत वरक, न्यूज 18 लोकमत, मुंबई। आता बातमी छत्तीस जिल्ह्यांची। बदलापूर मुरबाड विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसलाय। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे गटाचे नेते सुभाष गोटीराम पवार हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। सुभाष पवार हे मुरबाडचे माजी आमदार गोटीराम पवार यांचे सुपुत्र आहेत। गोंदिया जिल्ह्यामध्ये थंडीचा जोर वाढलाय। गोंदियात काल 11.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। पुढील काही दिवसात थंडावा आणखी वाढण्याचा अंदाज आहे। भाविकांचं श्रद्धास्थान असलेले साताऱ्यातील पालीचे खंडोबा मंदिर आजपासून पुढील 7 दिवस दर्शनाकरता पूर्णपणे बंद राहणार आहे। मंदिरातील स्वयंभू शिवलिंगाला वज्रलेप करण्याच्या कामामुळे मंदिर बंद राहणार आहे। ओंकार हत्ती पकडण्याच्या मोहिमेबद्दल कोल्हापूर उच्च न्यायालयामध्ये याचिका प्रलंबित आहे। उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ओंकार हत्ती पकडण्याची पुढची प्रक्रिया सुरू होणार आहे। नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील वडेपुरी शिवारामध्ये बिबट्या आढळला। एका गावकऱ्याने बिबट्याचा व्हिडिओ काढला। गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे, तर या बिबट्याची माहिती वन विभागाला देण्यात आली। ओबीसी भटके विमुक्त यांच्या वतीनं जालन्यामध्ये भव्य मोर्चा काढला जाणार आहे। प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढला जाणार आहे। या मोर्चामध्ये ओबीसी नेते नवनाथ वाघमारे, लक्ष्मण हाके देखील सहभागी होणार आहेत। ओबीसी आरक्षणामध्ये होणारी घुसखोरी थांबवा या मागणीकरता हा मोर्चा काढला जाणार आहे।